मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक वस्तूंची खरेदी ही केली जाते। मुंबई महानगरपालिकेतल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता 27 वस्तू मुंबई महानगरपालिका मोफत दरवर्षी देत असते। तसेच जेंडर बजेटमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या सामुग्रीची खरेदी ही महानगरपालिकेतर्फे मसाला कांडप असेल, सुईंग मशीन असेल, अशा प्रकारच्या वस्तूंची खरेदी केली जाते। साधारणतः असं निदर्शनास आलेलं आहे की कंत्राटदार या वस्तू वाढीव किमतीमध्ये मॅन्युफॅक्चररकडनं विकत घेतात आणि वाढीव किमतीमध्ये महानगरपालिकेला त्या विकतात आणि त्यामुळे ह्या मध्यस्थांची साखळी मोडून काढण्याकरता, मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार कायमचा संपवण्याकरता, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता मी अशी सूचना मुंबईच्या महापौरांना आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना केलेली आहे की ज्या ज्या वस्तूंची खरेदी ही मुंबई महानगरपालिका करते ती कंत्राटदारांकडनं न करता डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडनं केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरनं त्याची खरेदी करावी, जेणेकरून मॅन्युफॅक्चररची होलसेल प्राइसला त्या वस्तू महानगरपालिकेला विकत घेता येतील, डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडनं त्या विकत घेता येतील। त्यामुळे मधल्यांची टोळी ही पूर्णपणे त्याच्यामध्ये नष्ट होईल। यामध्ये वाढीव किमतीमध्ये न घेता ॲक्च्युअल प्राइसमध्ये महानगरपालिका त्या वस्तू विकत घेईल आणि त्यामुळे कायमचं मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार संपवण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल मुंबई महानगरपालिकेने उचलावं, अशा प्रकारची विनंती मी महापौर आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना केलेली आहे। सर, खरं तर बघितलं वचननामा ज्यावेळेस आलता त्या वचननाम्यामध्ये पण जेएम पोर्टलचा उल्लेख होता, त्यामुळे यातून भ्रष्टाचार मुक्त होईल असं वाटतं या सगळ्यात? नक्कीच मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून हा सर्वात मोठा घाव असणार आहे आणि हे सर्वात मोठं पाऊल असणार आहे आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुतीच्या संकल्पनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख किंवा ज्या ज्या गोष्टींचं वचन आम्ही मुंबईकरांना दिलेलं आहे ती सर्व वचनं एक एक करून येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांना दिलेली सर्व वचनं आम्ही पूर्ण करणार आहोत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तुमच्यावर टीका केली आहे, तुमचं नाव सुद्धा उल्लेख केला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की 2013 ला मुंबई महापालिकेच्या स्थापत्य समितीचा एक प्रस्ताव होता, त्यामध्ये टिपू सुलतानांचं नाव द्यावं असं त्या प्रस्तावात उल्लेख होता आणि त्याला अनुमोदन जे आहे ते अमित साटम यांनी दिलं होतं आणि ऋतू तावडे यांचं सुद्धा त्यामध्ये। हर्षवर्धन सपकाळला माझी ही विनंती आहे की त्याने आजचं काय ते बोलावं। 13-14 वर्षापूर्वीचा कागद कुठला तरी काढलाय, पहिलं तर त्या कागदाची ऑथेंटिसिटी आम्हाला तपासावी लागेल। त्या कागदाची ऑथेंटिसिटी तपासल्यानंतर त्याच्यावरती आम्ही बोलू। टिपू सुलतान हा आक्रांत होता। टिपू सुलताननी हिंदूंचा नरसंहार केला होता, हिंदूंची मंदिरं तोडली होती, हिंदूंचं कन्व्हर्जन केलं होतं। आमचा कालही टिपू सुलतानला विरोध होता, आजही विरोध आहे आणि उद्याही टिपू सुलतानला विरोध राहणार। हर्षवर्धन सपकाळांनी सर्वप्रथम तर याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं आणि माफी मागावी की 2 दिवसापूर्वी टिपू सुलतानची तुलना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची का केली। छत्रपती शिवाजी महाराजांची एका आक्रांताची तुलना करणं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, या देशाच्या या भूमीचा हा अपमान आहे आणि त्यामुळे जुनी कुठली तरी कागद काढून काहीतरी खोटं फेक नरेटिव्ह पसरवण्यापेक्षा सर्वप्रथम त्यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केल्याबद्दल पहिली माफी मागावी आणि नंतर बोलावं। ज्यांनी हा फोटो लावला होता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पुन्हा हा फोटो जो आहे तो लावला। जे अशा प्रकारचा फोटो लावतायत, मी आधीच म्हटलं होतं की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या षडयंत्राचे ते भागीदार आहेत। त्या षडयंत्राचे समाजवादी पार्टी भागीदार आहे, MIM भागीदार आहे, उबाटा सुद्धा आहे आणि काँग्रेस सुद्धा आहे। आणि माझी हर्षवर्धन सपकाळ यांना चॅलेंज आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या षडयंत्राची ते भागीदार नाहीत हे त्यांनी प्रूव्ह करावं। मुंबई आणि महाराष्ट्राचा रंग बदलण्याचा प्रयत्न काही आंतरराष्ट्रीय जिहादी इस्लामिक फंडामेंटलिस्ट शक्ती करत आहेत, हे त्यांच्याबरोबर मिळालेले नाहीत, हे त्यांनी प्रूव्ह करावं आणि त्यांनी सर्वप्रथम टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याबद्दल पहिली नाक घासून माफी मागावी आणि नंतर दुसऱ्या मुद्द्यावर बोलावं। टिपू सुलतान सारख्या आक्रांताची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणं
हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, अवमान आहे, या भूमीचा अवमान आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आहे, हिंदुस्थानच्या जनतेचा अवमान आहे. आणि त्यामुळे जरी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही उद्गार काढले नसतील, परंतु टिपू सुलतान सारख्या आक्रांताची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणं हाच मुळात शिवाजी महाराजांचा अवमान आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुद्धा एक आरोप केला. त्यांचं म्हणणं आहे की भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत 2001 साली अंधेरीतील शेरे म्हैसूर टिपू सुलतान मार्गाचं नामकरण करण्यात आलं होतं भाजपकडून. भाजपकडनं अशा प्रकारचं कुठलंही नामकरण करण्यात आलेलं नाही. त्यांनी रेकॉर्ड चेक करावा. काँग्रेसचा नगरसेवक मोहसिन हैदर खान यांनी हे नामकरण केलेलं आहे. आणि 13 वर्षापूर्वी, 14 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी कोणी काय केलं याच्यापेक्षा 48 तासापूर्वी तुमच्या राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काय बोलले याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं, याच्यावरती माफी मागावी आणि नंतर दुसरे मुद्दे बोलावेत. संजय राऊत ज्या पद्धतीने गणेश नाईकांना आरोप करतात एकनाथ शिंदेवर, त्या पद्धतीने संजय राऊत गणेश नाईकांना म्हणतात की तुम्ही स्वगृही आलात तर परत ते फायदा होईल. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या विदूषकावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. जगदाळे कुटुंबीय जे आहे, पेहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये पुण्यातील जगदाळे कुटुंबातील व्यक्ती हे शहीद आपल्याला झाल्याचं होतं. त्यांना सरकारकडनं सरकारी नोकरी मिळेल अशा प्रकारचं आश्वासन मिळालेलं होतं मंत्रिमंडळात. त्याच्या संदर्भात एकूणच प्रस्ताव निर्णय देखील झालेला होता. मात्र अद्यापपर्यंत त्यांना त्या मुलीला नोकरी आहे ती मिळालेली नाही आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पियांसंदर्भात त्यांनी संपर्क केला असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र अद्यापही कोणतं उत्तर या संदर्भामध्ये शासनाच्या खात्याशी बोलून मंत्रिमंडळामध्ये जी मंजुरी झाली होती ती कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही जरूर पाठपुरावा करू आणि जे आश्वासन दिलेलं आहे ते जरूर पूर्ण करू. स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात देखील आता चर्चा सुरू झालेली आहे, कारण की महापौर बसलेले स्वीकृत नगरसेवकांची तारीख देखील आहे ती जाहीर झालेली आहे. त्यामुळे रस्सीखेच पाहायला मिळतो. मोठ्या संख्येने जे पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांना देखील काही यांना स्थान दिलं जाणार आहे. जे स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करायची आहे, पक्षाची बैठक घेऊन पक्षाच्या लेवलवरती त्याचा निर्णय त्या स्तरावरती करण्यात येईल आणि नक्कीच कार्यकर्त्यांना न्याय त्यामध्ये मिळेल. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना संधी देण्याचं कार्य हे येणाऱ्या काळामध्ये होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झालेला त्याची चौकशी ही आता वेगवेगळ्या केंद्रीय चौकशी सुरू आहे. मात्र आता अशी माहिती होती की अजित पवार काल दिल्लीमध्ये 2 खाजगी गुप्तहेर एजन्सींना भेटून आलेले आहेत आणि खाजगी गुप्तहेर एजन्सीकडून देखील त्याचा तपास करून पाहत आहेत. आपल्या संस्थांमध्ये कुठेतरी संशय व्यक्त केला जातोय. मला असं वाटतं की फॉरेनच्या कुठल्या तरी एजन्सीला आणा, खाजगी गुप्तहेर एजन्सींची भेट घेणं म्हणजे आपल्या देशातल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजवरती संशय अशा प्रकारे व्यक्त होतो. त्यामुळे अशा प्रकारची कृत्य कुठल्याही लोकप्रतिनिधीकडनं होऊ नयेत. आपला देश आता जगातली सुपर पॉवर झालेला आहे. सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आणि सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टिगेटिव्ह टूल्स हे आपल्या देशामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आपल्या देशातल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज सुद्धा जगातल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजच्या स्तराचं इन्व्हेस्टिगेशन करत असतात आणि त्यामुळे आपल्या देशावर आणि आपल्या देशातल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजवरती किमान लोकप्रतिनिधींनी तरी विश्वास ठेवावा आणि त्यामुळे अशा प्रकारच्या आपल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजवरती संशय निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य कुठल्याही लोकप्रतिनिधीकडून होऊ नये. बांगलादेश मुक्त मोहीम मुंबई अशी मोहीम सुरू केलेली आहे. तुमच्या अजेंड्यामध्ये देखील हा प्रश्न होता. मात्र सातत्याने आम्ही ज्यावेळी मागणी केली तर आम्हाला असं निदर्शन झालं की खालचे जे काही अधिकारी आहेत त्यांचं फेरीवाल्यांबरोबर साधनलोटा आहे. त्यामुळे बांगलादेशींना घुसखोरण्यास संधी मिळते. तर अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई नक्कीच मुंबई महानगरपालिकेतल्या सिस्टम मधल्या लिकेजेसमुळे अशा प्रकारचे फेक बर्थ सर्टिफिकेट्स इश्यू करणं व अशा प्रकारच्या फेक बर्थ सर्टिफिकेट्स इश्यू केलेल्या लोकांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी खाली एन्क्रोचमेंट डिपार्टमेंटचे काही अधिकारी त्यांच्याशी साटलोट करत असतील, परंतु अशा प्रकारे सिस्टम मधल्या सर्व लिकेजेसला प्लग हे येणाऱ्या काळामध्ये केलं जाईल आणि अशा प्रकारे अनधिकृत इल्लीगल एलिमेंट्सला सपोर्ट करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
13-14 साल पहले का कोई कागज निकालकर इस प्रकार का नरेटिव फैलाने की कोशिश कांग्रेस कर रही है। सबसे पहले तो उन्होंने 48 घंटे पहले टीपू सुल्तान की तुलना ये छत्रपति शिवाजी महाराज के साथ क्यों की, इसके ऊपर हर्षवर्धन सबका स्पष्टीकरण दे। नाक घिसकर वो सबसे पहले माफी मांगे, उसके बाद में बाकी सारे मुद्दों के ऊपर वो बोले। टीपू सुल्तान को हमारा कल भी विरोध था, आज भी विरोध है और कल भी विरोध रहेगा। टीपू सुल्तान ये आक्रांता था। दक्षिण भारत में हजारों हिंदू मंदिर उन्होंने तोड़े थे, हजारों हिंदुओं का नरसंहार उन्होंने किया था, हिंदुओं का कन्वर्जन उन्होंने किया था। और इस प्रकार के आक्रांता टीपू सुल्तान की तुलना छत्रपति शिवाजी महाराज के साथ करना यह अक्षम्य है। और सबसे पहले हर्षवर्धन सपकाळ को माफी मांगनी चाहिए। अगर वो माफी नहीं मांगते तो कांग्रेस पार्टी जो एक राष्ट्रीय पार्टी है उन्होंने उनके ऊपर कार्रवाई करनी चाहिए। ये भी आरोप लगा रहे हैं कि टीपू सुल्तान के बहाने आप हिंदू मुसलमान करना चाहते थे, पुणे में इसका देखने को मिला। इसमें कोई हिंदू मुसलमान या इस प्रकार का कोई मुद्दा नहीं है। देश के साथ में कौन है और देश के विरोध में कौन है, ये इसके पीछे का मुद्दा है। देश विरोधी, समाज विघातक, आतंकवादी मानसिकता वाली शक्तियों के साथ अगर कोई भी सहानुभूति प्रकट करेगा तो इस प्रकार के कोई भी प्रयासों को हम सहन नहीं करेंगे। टीपू सुल्तान का लगातार विरोध हो रहा है, लेकिन मालेगांव में समाजवादी पार्टी वहां की जो डेप्यूटी मेयर वो फिर कह रही कि मैं दोबारा लगाऊंगा, अभी सिर्फ साफ सफाई यहाँ बनाने गया है। महाराष्ट्र में ऐसी कुछ राजनीतिक पार्टियां हैं जो अंतर्राष्ट्रीय राजनीति और अंतर्राष्ट्रीय षड्यंत्र का हिस्सा बन चुकी है। मुंबई और महाराष्ट्र का रंग बदलने का प्रयास कुछ अंतर्राष्ट्रीय शक्तियां कर रही है। इनके साथ में भागीदारी समाजवादी पार्टी, एमआईएम, कांग्रेस और उबाटा की इनके साथ भागीदारी हुई है। इस प्रकार का चित्र जो है वो हमें सामने देखने मिल रहा है। और अगर उनकी इनके साथ में भागीदारी नहीं है तो वो इस प्रकार के बयान देना और इस प्रकार के कृत्य करना, इसके ऊपर रोक लगाए। बीएमसी को करप्शन फ्री बनाने का वादा आप लोग ने किया था, क्योंकि जो बच्चों को स्कूल में ये जैसे मुंबई महानगर पालिका की ओर से मुंबई महानगर पालिका के स्कूल में पढ़ने वाले बच्चों को 27 चीजें मुफ्त हर साल दी जाती है। ऐसा देखा जाता है कि कॉन्ट्रैक्टर जो है वो एक एक्स कीमत में इन चीजों को मैन्युफैक्चरर से खरीद कर उससे ज्यादा डबल ट्रिपल कीमत में महानगर पालिका को वो बेचते हैं। वैसे ही जेंडर बजट में भी माता बहनों को सिलाई मशीन, मसाला कांडप, इस प्रकार की वस्तुओं का वाटप किया जाता है। ये भी जो है वो डबल ट्रिपल कीमत में कॉरपोरेशन को कॉन्ट्रैक्टर बेचते हैं। इसीलिए हमने मुंबई महानगर पालिका के आयुक्त और महापौर को पत्र लिखकर ये कहा है कि आने वाले समय में जो 27 वस्तु मुंबई महानगर पालिका हमारे बच्चों को देने के लिए खरीदती है, उन सारे चीजों की खरीदी ये केंद्र सरकार के जेम पोर्टल के ऊपर से डायरेक्टली मैन्युफैक्चरर से वो परचेस किया जाए। जेंडर बजट की सारी सामग्री ये जेम पोर्टल के ऊपर डायरेक्टली मैन्युफैक्चरर से की जाए, ताकि बिचौलियों की जो इसमें जो पूरा षड्यंत्र होता है वो खत्म हो, महानगर पालिका को भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिले और हमेशा हमेशा के लिए मुंबई की महानगर पालिका से भ्रष्टाचार खत्म हो। बांग्लादेशी मुक्त मुंबई बनाने का आपने वादा किया, आप लोग के नेता जा रहे हैं, रेड कर रहे हैं, छापेमारी के बाद खाली हो जाता है, लेकिन दोबारा वापस आकर बैठ जा रहे हैं फेरी वाले। कहा यह जा रहा है कि नीचे जो अधिकारी बीएमसी के वो उनकी साठगांठ की वजह से जरूर मुंबई महानगर पालिका के कुछ अधिकारी, हेल्थ डिपार्टमेंट के अधिकारी और एनक्रोचमेंट डिपार्टमेंट के अधिकारी इस प्रकार की इलीगल एलिमेंट्स को डॉक्यूमेंटेशन बनाने में और उनको रोजगार की संधि उपलब्ध करके देने में जो है एक रोल प्ले करते हैं। आने वाले समय में मुंबई महानगर पालिका के ऐसे अगर कोई अधिकारी होंगे जो इस प्रकार के अनधिकृत और कामों में अगर वो उसमें सम्मिलित होते होंगे तो आने वाले समय में ऐसे सारे अधिकारियों के ऊपर हम कार्रवाई करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.